सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील 289 धार्मिक स्थळावरील भोंगे काढून घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। धार्मिक स्थळावरील भोंग्यासंदर्भात आज मुस्लिम समाजाची महत्वाची बैठक देखील पोलीस आयुक्तालयात पार पडली। कायदा सुव्यवस्था बिघडू नये, ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 289 धार्मिक स्थळावरील भोंगे काढून घेतल्याचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी म्हटलं आहे। सोलापूर शहर हद्दीमध्ये मंदिर, बौद्ध विहार, मस्जिद, मद्रासा, दर्गा, चर्चेस अशा सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळावर जे काही भोंगे लाऊडस्पीकर्स होतं ते सर्व हायकोर्टच्या जे ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणी जी आहे त्यानुसार सर्वांना समजून सांगून त्यांनी त्याच्या क्षमता जास्त असल्यामुळे त्यांनी कितीतरी कमी ठेवलं तरी ते डेसिबलचे जे परमिसिबल लिमिट्स जे आहेत त्यापेक्षा जास्ती होत होतं आणि त्यानुसार रिपीटेडली आम्ही खटला पाठवणे, गुन्हे दाखल करणे हे प्रक्रिया होतं। हे सर्व गोष्ट जे संबंधित धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीज सर्वांना आम्ही समजून सांगून पोलीस स्टेशन स्तरावर, SCP स्तरावर आणि आज आपलं पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावर बैठका घेऊन सर्वांनी एकमताने एकूण 289 धार्मिक स्थळावर जे भोंग्या वगैरे लावलं होतं ते सर्व त्यांनी काढून घेतलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आतल्या बाजूला जेवढं त्यांच्या अनाउन्समेंटसाठी आणि इतर भाषण वगैरेसाठी जे लागेल त्यानुसार त्यांनी कॉलम स्पीकर्स वगैरे इन्स्टॉल करून घेतलेले आहेत। अशा एकूण 289 धार्मिक स्थळांमधून हे भोंगे वगैरे काढण्यात आलेले आहेत। हे कारवाईसाठी सहकार्य केलेल्या सर्व मंदिर ट्रस्टीज, मस्जिदचे ट्रस्टीज आणि बौद्ध विहार आणि चर्चेसचे ट्रस्टीज सर्वांना आम्ही मनापासून अभिनंदन करतो। हे सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था आणि जातीय सलोखा हे कायम ठेवण्यासाठी हे एक मोठा पाऊल ह्या सर्व ट्रस्टीजनी उचललेले आहेत आणि ध्वनी प्रदूषण कायद्याच्या कुठल्याही प्रकारच्या उल्लंघन होणार नाही हे पुन्हा एकदा सर्व सोलापूरकरांनी हे काम करून दाखवलेलं आहे। या निमित्त आज पोलीस आयुक्तालय लेवलवर आम्ही बैठक घेतलं होतं तर हे कारवाई पुढे कशा करायची बद्दल पण त्याच्या अगोदरच एवढं पूर्ण काढण्यात आलेलं आहे। हे एक स्वागताची गोष्ट आहे।